शेवटच्या टप्प्यात अमोल बालवडकर गारठले. सुरुवातीला जोमात असणारे अमोल बालवडकर अचानकपणे का गारठून गेले आहेत अशी चर्चा तर सुरू झालेलीच आहे. त्याचं कारण देवेंद्रजींवर आणि चंद्रकांत दादांवर जोरदार हल्लाबोल केला आणि अजितदादा जिंदाबाद अशा पद्धतीने ते निघाले होते. परंतु अचानक आता थंड का पडलेत या चर्चा जोरदार सुरू झालेल्या आहेत. त्याच्या मागे काय नेमकं गणित आहे हे आता हळूहळू उघड होऊ लागलेलं आहे. कारण अमोल बालवडकर यांची पक्षनिष्ठा काय आहे हे सगळ्यांना दिसून आलंय. आणि लहू बालवडकर त्यांचे जे विरोधक उमेदवार आहेत आणि जे खरोखर अधिकृत भाजपचे आहेत त्यांनी खूप मोठं आव्हान उभं केल्यामुळे अमोल बालवडकर आता केवळ मी अर्थकारणावर निवडून येतो म्हणलं तर होणार आहे का? तरुण वर्ग सुद्धा आता बऱ्यापैकी ओळखून गेलेला आहे की अहंकाराने बोलणारे अमोल बालवडकर शेवटी शेवटी का थकलेत. कारण अजितदादांनी अचानक अमोल बालवडकर यांना बोलवून तिकीट दिल्यामुळे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आणि सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार सुरू केलेला आहे आणि एकूणच परत वातावरण सगळं फिरलेलं दिसतं.